माझ्या ऐकण्यामध्ये नाही. परत एमपीसीने बाबतीत स्पष्टीकरण दिलंय. मला असं कार्यक्रम सांगतात, पण मला या बाबतीत अजिबात नाही, त्या शोधाला बोलता येणार. तुकाराम ठाकरेंनी मोर्चा काढला होता, जल्लोष मोर्चा काढला होता काल मुंबईमध्ये. राज ठाकरेंनी, उद्धव ठाकरेंनी सगळ्यांनी सांगितलं. मी आधी सांगितलं, ऐकूयात नागोबा बेगानी शादी मी अब्दुल्ला दिवाना. म्हणजे बँड वाजला, गावात काही लोक अशी असतात, बँड वाजला की नाचत राहतात, लग्न कोणाचं माहित नाही, चालले नाचायला. अशी परिस्थिती काही लोकांची, तशी परिस्थिती ठाकरेंची झालेली मला असं वाटतं. आता यांचा काही घेणं नाही. यांच्या काळामध्ये टीटी घोटाळा एवढा मोठा झाला, इतका मोठा घोटाळा झाला की तो कधी झाला नाही आजपर्यंत. तेव्हा यांना सुचलं नाही मोर्चा काढणं. पण आता मोर्चा काढणं, आंदोलन करणं, स्वतःचा काही संबंध नाही. लोक आपल्या मागे कोणी होता जनाधार राहिलेला नाही, असे कुठेतरी विद्यार्थ्यांना मग हाताशी धरून किंवा त्यांच्या भावना पडतो. आपण चला मी पण तुमच्या सोबत येतो, हे काम त्यांचं चाललेलं आहे. फारसा की त्यांना राजकीय फायदा या विषयाचा होणार नाही. मात्र या ठिकाणी बघायला गेलं तर राष्ट्रवादी आणि शिवसेना बघण्याची भूमिका गेली असं आदित्य ठाकरे यांचं म्हणणं आहे. कोणी बघायची भूमिका घेत नाही. आम्ही सगळे एक आहोत, तुम्ही काळजी करू नका. मी अजूनही त्यांना सांगेल की तुम्ही असे उपद्रव करण्यापेक्षा आपला पक्ष कसा वाढेल, आपले आमदार आपल्याला कसे राहतील, आता आपले महापालिकेतले मुंबईच्या नगरसेवक आपल्याला कसे राहतील, यासाठी प्रयत्न करा. त्या नुसता उपद्रव करून तुम्हाला राजकीय त्याचा कुठलाही फायदा होणार नाही. संजय राऊतांनी म्हटलंय की देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत जाणार आहेत, त्यांना केंद्रीय शिक्षण मंत्रीपद मिळणार आहे असं संजय राऊतांनी दावा केला. तुम्हाला आधी सांगितलं ज्योतिषकार झाले सध्या, ते काही भविष्य वर्तवतात. आता देवेंद्रजीने ते स्पष्टीकरण केलेलं आहे, पण यांनाच काही झाली कोणी कुठे जायचं म्हणून. त्यांना देवेंद्रजीचा धाक आहे राज्यामध्ये, त्यामुळे त्यांना असं वाटतं की केव्हा जातील केव्हा नाही, म्हणून नुसते उपद्रव करत बसतायत. त्यांना माहित आहे एवढं सक्षम नेता कोण आहे, त्यांना माहित आहे एवढा अभ्यासू एवढा सक्षम नेता राज्यामध्ये असताना त्याला कुठे संधी मिळत नाही. सर्वसामान्य जनतेसाठी शासनाने नंबर प्लेट कंपल्सरी केलेला आहे. मात्र HRTC नंबर प्लेट सर्वसामान्य जनतेसाठी केले आहे, मात्र सत्ताधारी विरोधक यांच्या गाडीवर अद्यापही HRTC नंबर प्लेट्स नाही. सगळ्यांना कंपल्सरी आहे, कोणी काही सुटणार नाही, कोणी सुटणार नाही. सगळ्यांना एक कंपल्सरी आहे, त्याची मुदत दिलेली आहे. त्या मुदतीमध्ये सगळ्यांनी नंबर प्लेट बसवल्याच पाहिजे. कुठेतरी डिसिप्लिन लागलं पाहिजे. बरं, आम्ही पुण्यामध्ये घेतो, लोकांनी फक्त नंबर टाकलेले होते 59, 60, 52, 53, 54, 55 हे लिहिलेलंच नाही. मी खाली उतरून रात्री स्वतः पहिलं मोबाईलवर फोटो घेतला, तेव्हा मला कळालं की ते MH12 असं काहीतरी आहे म्हणून. म्हणजे अशा पद्धतीने अजिबात चालणार नाही. शिस्त असली पाहिजे कुठेतरी. जगामध्ये कुठल्या देशामध्ये अशी पद्धत नाही, नाना, भाऊ, मामा, काका असे नंबर टाकायचे, म्हणजे कुठे पद्धत नाही. मला वाटतं ही शिस्त लागलीच पाहिजे. आणि त्याचा लोक अपघात करतात, ऍक्सिडेंट करतात, पळून जातात, कोणी येतं कोणावर फायरिंग करतं, कुठे कुठे गाडीचा नंबर ट्रेस होत नाही. मला वाटतं यासाठी हे आवश्यक आहे, ते केलंच पाहिजे. आहे ना, माझ्या गाडीवर नंबर आहे, नियमानेच आहे माझ्या गाडीवर. हो हो, माझ्या गाडीवर नियमाने नंबर आहे. मी परत चेक करून घेतो, कारण माझ्याकडे 4-5 गाड्या आहेत छोट्या छोट्या, ते तपासून घेतो. पण निश्चित मुदतीच्या आतपर्यंत सगळं बदललं जाईल. अमरावतीच्या मेळघाट मध्ये मला वाटतं की या मुदत दिलेली आहे, त्या मुदतीच्या आत सगळ्या गाड्यांवर नंबर टाकले जातील आणि त्याचा सगळे दंडाला पात्र होतील. कोणी यातून सुटणार नाही. अमरावती 140हून अधिक विद्यार्थ्यांना 20 पात्र झालेली आहे. शासकीय आश्रमामध्ये 140हून विद्यार्थ्यांना 20 पात्र. अमरावतीला नाही, या बाबतीत मला माहिती नाही. असेल तर ही घटना गंभीर आहे, कशामुळे झाली काय झाली तर ती तपास केल्याशिवाय बोलू शकतो. शुभेच्छा त्यांना. अशीच कामं करत राहा, असेच बेगारे शादी में अब्दुल्ला दिवाना सारखे नाचत राहा. म्हणजे त्यांना खूप खूप शुभेच्छा. चला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.